ताई, अनेक दिवसांची तुमची मागणी होती, अखेर ती पूर्ण झाली आहे. तुम्ही सातत्यानं कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी पाठपुरावा केला, आज ती पूर्ण झाली आहे. काय सांगाल? नक्कीच मी परत एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं मनापासून धन्यवाद देते, कारण की नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक दृष्टीने आत्तापर्यंत घेतलेले निर्णय गेल्या 5 वर्षात मी अनुभव घेतले की खासदार झाल्यापासून तेव्हाही निर्यात बंद होती, तेव्हाही खुली करण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांनी पुढाकार घेतला होता. आत्ता देखील आम्ही जेव्हा निर्यात बंद झाली तेव्हा सातत्याने पाठपुरावा करत होतो, पत्रव्यवहार देखील झाले होते, अनेक शेतकऱ्यांचे फोनही येतात आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचा कांदा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या भागात खूप चांगल्या प्रतीचा कांदा होतो आणि आवक वाढलेली आहे आणि त्यासाठी सातत्याने आमचा पाठपुरावा चालू होता. आजच माननीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये चर्चा चांगल्या पद्धतीने झाली, ज्याच्यामध्ये कांदा निर्यात खुली करण्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सकारात्मक आहे या दृष्टीने निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु त्या बाबतीत जो नोटिफिकेशन आम्ही म्हणतो तो नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे. ते आल्यानंतर आपल्याला क्लिअर होईल की नेमकं किती खुली झालेली आहे किंवा काय त्याच्यामध्ये बांगलादेश असेल किंवा आमचे इतर देश आहे ज्यांच्याकडनं सातत्याने मागणी होती त्याच्यावर सरकारने काय निर्णय घेतला आहे. परंतु ही चर्चा खूपच चांगली झाली आणि जी शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेली आहे. ताई, अगोदर असं विरोधक असं म्हणायचे की निर्यात बंदी व्हावी, मात्र आता तेच विरोधक जे आहेत ते म्हणतायत की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाही, बघा, यापूर्वी पण मी तुम्हाला सगळ्यांना आपल्याच माध्यमातून विचारणा झाली होती आणि यापूर्वी पण आम्ही सांगितलं की गेल्या 10 वर्षातलं कामकाज बघितलं असेल किंवा मी स्वतः खासदार म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये कांदा प्रश्नावर सातत्याने जिथे जिथे अडचणी येत असतील तिथे तेव्हा माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली आहे. मग निर्यात खुली करण्याचा विषय असेल किंवा कांद्याचे भाव कमी झाल्यावर अनुदान देण्याचा विषय असेल, तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा माननीय देवेंद्रजी होते त्यांनी देखील कांद्याला अनुदान देण्याचा पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता, तेव्हा देखील मदत केली. आत्ता देखील माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता जेव्हा कांद्याचे भाव कमी झाले होते आणि त्याचबरोबर नाफेडच्या माध्यमातून NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी देखील झाली आणि ती देखील चांगल्या मोठ्या प्रमाणात झाली. जवळपास 850 कोटींचा कांदा या एजन्सीमार्फत खरेदी करण्यात आला. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणातच खरेदी झालेली आहे आणि त्याबरोबर आमचे सहकारी पक्ष, मी त्यांचंही मनापासून आभार मानते, सातत्याने शेतकरी प्रश्नावर आणि खास करून आमचा जो भाग आहे, मी नाशिक जिल्ह्यातून येते, माझ्या शेजारी नगर जिल्हा आहे, पुण्यातले बरीचशी मंडळी आहे की ज्याच्यामध्ये कांदा चांगल्या प्रतीचा उत्पन्न होतो, त्यांच्याकडनं सातत्याने मागणी होत होती आणि एक तिथले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्याला यश आलं. याचबरोबर केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांच्याकडे देखील हा विषय आम्ही चर्चेला घेतला होता, पियुष गोयल साहेबांकडे घेतला होता आणि त्यांनीसुद्धा याच्यावर आपण चांगला सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द दिला होता आणि त्या दृष्टीने हा निर्णय होतो, याचा आम्हाला आनंद आहे. शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? बघा, निर्यात खुली व्हावी कारण आवक वाढते आहे आणि त्या दृष्टीने आवक वाढेल तसा आपण निर्णय घेऊ असं ठरलं होतं आणि त्या दृष्टीने हा निर्णय झाला तर नक्कीच शेतकऱ्याला याचा फायदाच होईल, कारण की निर्यात इतर देशांकडे आज खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी आहे आणि त्या दृष्टीने तिथे मागणी झाली, तिथे पाठपुरावा शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत होता आणि निर्यात झाल्यामुळे साहजिकच कांद्याचे भाव वाढतील. त्या दृष्टीने तो फायदा शेतकऱ्यांना होईल, जो आमचा अन्नदाता आहे त्याला हा फायदा होईल. बघा, सरकारने यापूर्वी सांगितलं की जिथे जिथे शेतकरी अडचणीत असेल तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारे अनुदान असेल किंवा निर्यात असेल किंवा MSPचा भाव देणं असेल, या दृष्टीने चांगले निर्णय घेतलेले आहे आणि आता कांदा प्रश्नावर पण चांगला निर्णय घेतलेला आहे ज्याच्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. काही 3 लाख मेट्रिक टन पर्यंत काही मर्यादा असेल किंवा काही सशर्त असेल त्याबद्दल काय सांगा?
नक्कीच आम्हाला जी माहिती मिळाली किंवा जी आज मीटिंग झाली त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे निर्यात खुली करण्याबाबत. आत्ता त्या बाबतीत मात्र नोटिफिकेशन आल्यानंतर त्याचे डिटेल्स आहेत त्याच्यानंतरच हे खरं क्लिअर होईल. जसं नोटिफिकेशन येणार त्या मंत्रालयाकडनं तसं आम्ही देखील तुमच्याबरोबर तात्काळ या माध्यमातून ही माहिती नक्कीच देऊ. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.